सो लेट स्टार्ट नाव. तर बघा आता हे आजचं जे सेशन आहे तर याचा मेन पर्पज काय ठेवला आहे मी की आपल्याला लाईक बरेच जण आता काही कोर्सेस करायचे असतात. कोणी म्हणतं या नंबर आहे याला पण सांग बरं मेसेज केला त्याने जस्ट इन्फॉर्म हिम लाईक टू अटेंड ऑन लाईव्ह. ओके. तर आता बऱ्याच वेळेस काय असतं की बऱ्याच जणांना हा रोडमॅपच माहीत नसतो की एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय. कळलं? ठीक आहे. जसं आता तुझा एक प्रश्न आहे राईट. मग तसं खूप लोकांना असे प्रश्न पडतात की आता कोणी सांगितलं असतं, कोणीतरी सांगतं की जावा फुल स्टॅक करा, कोणीतरी सांगतं पायथन फुल स्टॅक करा, कोणी म्हणतं मन स्टॅक करा, तर आजकाल कोणी सांगतं AIDS MLकडे जा. बरोबर आहे. तर मग आता एक लक्षात घ्यायचं प्रत्येकाच्या एज्युकेशननुसार किंवा तुम्ही आता काय शिकतायत किंवा तुमचं बाकी बॅकग्राऊंड काय आहे, तुम्हाला कम्युनिकेशन कसं आहे की तुमचं मॅथमॅटिकल स्किल कसं आहे, ठीक आहे, तर त्यानुसार यू कॅन गो टू द डिफरंट फील्ड्स. पण त्याला जाण्याचा एक रोडमॅप असतो. मग तो रोडमॅप म्हणजे काय तो मी एकदा पहिले एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ओके. सो लेट्स अंडरस्टँड लाईक व्हॉट इज द रोडमॅप फॉर द लाईक फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा सायन्स असणारे, डेटा ॲनालिसिस असेल राईट, किंवा AWS क्लाउड असेल. आता फॉर एक्झाम्पल जर कोणी इंजिनिअरिंगला आहे 3ऱ्या वर्षाला 4थ्या वर्षाला, तर त्याला हेच असतं डोक्यात की मला आता पुढच्या वर्षी प्लेसमेंट पाहिजे, तर त्यासाठी मला काय लागणार आहे. कळलं? हा एक सेक्शन झाला. आता जर कोणी कंपनीमध्ये लाईक जॉब करते त्याचा एक डिफरंट एरिया झाला, त्याला काहीतरी अपग्रेड करायचं असतं. क्लिअर? तो म्हणजे आजकाल जर स्कूलिंगपासून लोकांना प्रोग्रामिंग लागते, मग प्रत्येकाचा पर्पज काय वेगळा आहे. आज जर बघितलं 11वी 12वीमध्ये पण लोकांना स्कूलिंगमध्ये प्रोग्रामिंग आली, मग त्यांचा पर्पज वेगळा आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड सध्या काय आहे, त्यानुसार यू हॅव टू डिसाईड द ट्रॅक. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो की लाईक की बघा पहिलं ते ठरवून घ्यावं लागतं की आपल्याला जेव्हा आपण काही कोर्सेस करायचं म्हणतो तर ॲटलिस्ट आपल्याला स्वतःला एक साधारण 6 ते 8 महिने ॲटलिस्ट दिवसातले 6 ते 8 तास रोज द्यायला पाहिजे. ह्या डेडिकेशनने करणार तर तुला लक्षात येईल की मला हे सगळं व्यवस्थित जमणार आहे. त्याच्याच नंतर मला सोबत काही प्रोजेक्ट्स केले गेले पाहिजे. त्याच्याबरोबर आता मी आपल्या जनरल ITचा एक प्लेसमेंटचा रोडमॅप सांगतोय. कळलं? कमीत कमी 6 ते 8 महिने रोजचे 6 ते 8 तास यू हॅव टू वर्क ऑन युअर टेक्निकल स्किल्स. हा झाला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा. मग आता काय करायला पाहिजे असतं, जर कोणतीही कंपनी आहे, जसं आता मी कंपनीत गेलेलो आहे, बऱ्याच वेळेस मी पण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत किंवा आता कोणी माझे स्टुडंट जे इंटरव्ह्यूला जातात, तर प्रत्येक कंपनीचा एक स्टँडर्ड क्रायटेरिया पहिला काय असतो की पहिलं हे चेक करायचं की तुमची सिन्सिअरिटी किती आहे. ओके. की लाईक सिन्सिअरिटीचा अर्थ काय असतो की तुम्ही नवीन गोष्टी किती पटकन शिकू शकणार आहे, तुमची कन्सिस्टन्सी काय, हा एक महत्त्वाचा भाग असतो. मग हे कशावरनं प्रूव्ह होतं, आपण आधी अकॅडमिकमध्ये केलेल्या गोष्टींवरनं. त्याच्यामध्ये काय काय आलं, त्याच्यात आपण काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत का, त्यात काही आपण हॅकॅथॉन वगैरे दिलेले आहेत का. आता डेटा स्ट्रक्चर एक महत्त्वाचा विषय असतो की मी प्रोजेक्ट केले म्हणजे मला फुल स्टॅक डेव्हलपमेंट वगैरे येतं का. कळलं? तर हे 4-5 क्रायटेरिया मॅटर करतात. त्यानंतर आला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं कम्युनिकेशन वगैरे, कारण की जे काय आपल्याला येतं आहे ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. जे आपल्याला येते ते आपल्याला बोलता आलं पाहिजे, कारण की स्वतःला आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे समोर. ते जर नाही आलं तर देर इज नो यूज ऑफ ऑल दिस थिंग लर्निंग, जे काय आपण शिकलोय त्याचं. कळलं? मग आता लेट्स अंडरस्टँड दिस. जर आपण आता स्वतःला एका IT कंपनीच्या दृष्टीने तयार करायचं म्हणतोय की मला जर स्वतःचं करिअर AIकडे जायचं आहे किंवा जे काय आहे, आता हे कसं सुरू होतं बघा. सगळ्यात पहिले डेफिनेटली आज प्रत्येकालाच म्हणजे एव्हरीबडी जे कोणी आज ITमध्ये असू द्यात किंवा नॉन ITमध्ये असू द्या, त्या प्रत्येकाला AI सोबत काहीतरी काम करायचे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग असणार आहे. कळलं का नाही? आणि ते आहेच, आत्तासुद्धा सुरू झालेलं आहे. कळलं? त्यामुळे जसं पूर्वीच्या काळी जसं कॉम्प्युटर सुरू झालं, लोकांना वर्ड, एक्सेल, PowerPoint हे माहिती असतं, आता प्रत्येकाला गरज होती काही दिवसांपूर्वी जेवलं तसंच आता पुढे जाऊन काय झालं आहे की प्रत्येकाला आता ह्या जनरेशनपासून AI हे माहिती पाहिजे असं मला तरी वाटतंय. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली वी आर युझिंग दॅट. आता कॉलेजची स्टुडंट प्रत्येकजण स्कूलपासून कॉलेजपर्यंत पहिले यूट्यूब वापरायचे, आता ते ChatGPT वापरायला लागलो आपण. ChatGPT म्हणजे इज अ काइंड ऑफ AI ओनली. पण ॲज अ IT इंजिनियर आपल्याला लक्षात आलं पाहिजे मग आपण AI वापरणारे पाहिजे का AI बनवणारे पाहिजे. कळलं? ठीक आहे. वापरणारे कोण आहे? नॉन IT लोक, असं समजून घेऊ आपण. मग आपण कुठल्या कॅटेगरीत पाहिजे? आपण ते बनवणारे पाहिजे. मग बनवणारे राहू तर आपल्याला तशा ऑपॉर्च्युनिटी मिळतील. बरोबर आहे की नाही आहे? आता AI म्हणजे काय, AI, ML, नंतर डेटा सायन्स, ह्या अशा डिफरंट ॲक्च्युली खरं पाहिलं तर ह्या म्हणजे आपण म्हणतो ना एकच फॅमिलीचे सगळे असे कझन्स आहे सगळे, असं म्हणूया त्याला थोडं. कळलं? ठीक आहे. ही एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीचे सगळे सब पार्ट्स आहेत राईट. मग या सगळ्यांना आपण म्हणताना डेटा सायन्स असं म्हणूयात. काय म्हणतो सध्या?
डेटा सायन्स, मग डेटा सायन्समध्ये एरिया झाले, त्यात डेटा ॲनालिटिक्सचा एक डेटा आला, ओके, त्याच्यानंतर NLPचा एक डेटा आला, असे वेगळे वेगळे एरिया आले. मग आता टार्गेट तर प्रत्येकाने हेच ठेवलं पाहिजे की मला AI कडे जायचंच आहे. ओके, हे तर टार्गेट असणारच आहे. मग आता इथं जाण्यासाठी काय लागतं पहिले ते आपण बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला शिकण्याची इच्छा लागते आणि स्वतःला कमीत कमी जे म्हणतोय मी दिवसातले 6 तास ॲटलिस्ट 6 to 8 hours, ओके, 6 to 8 hours यू हॅव टू वर्क फॉर युअर लर्निंग. अंडरस्टूड? हे कळलं का? हा सगळ्यात पहिला टार्गेट ठेवला पाहिजे. इफ यू आर अ 3rd year or 4th year स्टुडंट, ॲटलिस्ट फर्स्ट सेकंडला असेल तर ॲटलिस्ट 2 तासाने सुरुवात करा ॲटलिस्ट. पण जर 3rd yearला आहे आणि 4th yearला आहे, पासआउट झाले तर मी म्हणतो दुसरं आयुष्यच नको, 12 तास 14 तास हेच काम करायला पाहिजे. मग खरं सांगू तर, कारण की जे इंजिनिअरिंगच्या 3-4 वर्षात जर तेवढं काही स्किल नसतील अपग्रेड झालेले तर आपल्याला आता त्या दृष्टीने करायला पाहिजे. सो नाव ॲटलिस्ट 6 to 8 hours यू हॅव टू वर्क ऑन युअर टेक्निकल स्किल्स ॲटलिस्ट वेन यू आर इन टू द 3rd year or 4th year. ओके, मग आता काय करूयात, मग हे करण्यासाठी ही पहिली स्टेप पाहिजे. कारण की असं नाही होत की मी आज जिमला गेलो ना 1 महिन्यात माझी बॉडी तयार होणार, राईट? ॲटलिस्ट मला 6 ते 8 महिने स्वतःला 2 तास तरी कन्सिस्टन्सी ठेवून तिथं टाईम द्यावा लागणार आहे. त्याच्याबरोबर मला माझं फूड, माझं डेली रुटीन हे पण ठेवावं लागणार आहे, तरच माझी जिममध्ये उपयोग होणार आहे. बरोबर आहे? मग तसं असतं, एक आपण ट्रेनिंग घेतो कुठेतरी, ते वातावरण कसं आहे, तिथे आपल्याला कसे लोक भेटत आहेत हे एक मॅटर करतं. त्यानंतर आपण त्याचं बाकी दिवसाचं लर्निंग म्हणजे आपलं फूड कसं ठेवतो. फूड म्हणजे काय, आपलं बाकीचे असाइनमेंट, टास्क वगैरे हे झालं त्याचं फूड. कळलं? हे सगळं व्यवस्थित केलं तर यू विल गेट द गुड थिंग्स, राईट? ओके, कारण की जसं आपण म्हणतो AIचे फायदे पण आहेत, AIचे लाईक ॲडव्हान्टेज भरपूर आहेत तसं बघितलं तर, पण डिसॲडव्हान्टेज एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने होतात. मग ते कसे होतात की जिथे कसं होतं पूर्वीच्या काळी की जे थोडंफार लाईक आता जे बेसिक जरी येत होतं समजून घ्या, आता आपल्याला जॉब मिळत होते, ठीक आहे, पण आता बेसिक गोष्टी AIच करून घेतोय ना. कळलं का नाही? आता यायला पाहिजे AIच्या पुढच्या गोष्टी. AI तर ॲडव्हान्सपर्यंत गोष्टी करतोय. मग हे कसं शिकायचं असतं आपल्याला ते समजून घेऊ आपण आता पहिल्यांदा. मग सगळ्यात पहिले या रोडमॅपमध्ये 4 गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे. आज बरेच जण म्हणतात AI शिका आणि डायरेक्टली डेटा सायन्स वगैरेचे कोर्सेस सुरू करतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट कुठून करताय ते परत डिपेंड करतं तुमचं ग्रॅज्युएशन कसं आहे किंवा तुम्ही काय बॅकग्राऊंडमध्ये आहात. म्हणून आपण काय करतो, सगळ्यात पहिले मुलांना ह्या 4 गोष्टी व्यवस्थित शिकवून देतो. त्याच्यामध्ये 4 सेक्शन येतात. ओके, कोणते कोणते सेक्शन आले पहिले ते समजून घेऊ आपण. हे जर व्यवस्थित आले तर आपल्याला समजायला गोष्टी सोप्या जातात. ओके, हे जर व्यवस्थित 4 गोष्टी तुम्ही नीट शिकलेत तर. आता हे 4 गोष्टी काय आहेत पहिल्यांदा हे समजून घेऊ. सगळ्यात पहिले आहे म्हणजे आपल्याला एक फ्रंट एंड आलं पाहिजे चांगलं. आजकाल फ्रंट एंड म्हटलं तर मी परत सांगतोय, आपण जर डेव्हलपर आहोत तर आपल्याला खूप गोष्टी AIने मिळणार आहेत, जे आपण करणार आहेत त्याच्यापेक्षा चांगलं मिळणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला एकदा ते आलं पाहिजे, म्हणजे त्याने जे क्रिएट केलेलं आहे ते आपल्याला कळू शकतंय. क्लिअर? त्याच्यात करेक्शन आपण करू शकतोय, त्याला मॉडिफाय करू शकतोय. सगळं काही स्क्रॅचपासून लिहिण्याची गरज पडणार नाही. पण जेव्हा तुम्ही बिगिनर म्हणून शिकतायत त्यावेळेस तुम्हाला ते स्वतःला एकदा लिहावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे पहिला आपला इथे मुद्दा झाला या गोष्टीचा. सो लेट्स अंडरस्टँड दिस. इथे आता काय करूयात, फ्रंट एंड हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट झाला. मग फ्रंट एंडमध्ये म्हणजे काय शिकतो आपण. आता फ्रंट एंड म्हणजे काय, सपोज जर मी आता एखादी वेबसाईट ओपन केली, जसं आता आपण इथे YouTube ओपन केलं, एक्झाम्पल घेऊ. कळलं? तर YouTube पण एक ॲप्लिकेशन आहे. किंवा इथे जर आपण सिम्पल एखादी काय करतो, redbus.com वगैरे ओपन केलं, redbus.com आपल्याला बसचं तिकीट बुक करायचं आहे म्हटलं, राईट? मग आता रेडबसला बुक द बस वगैरे इथे तिकीट आलं, राईट? इथे आलं रेडबसचं एक ॲप्लिकेशन. आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये हे जे पेज आपल्यासमोर दिसतंय, बरोबर आहे, या पेजमध्ये इथे काहीतरी दिलंय काय कुठून कुठे जायचे, जसं पुणे टू नागपूर आपल्याला जायचे किंवा पुणे टू मुंबई जायचे किंवा काय जे असेल ते, कुठल्या डेटला जायचे त्याला आपण सर्च करूयात बसला. बरोबर आहे? तर मग हे जे पेजेस आपल्यासमोर जे दिसत आहेत त्याला आपण काय म्हणतोय, फ्रंट एंड. मग हे फ्रंट एंड बनवण्यासाठी आपल्याला HTML, CSS, त्यानंतर आता अजून बऱ्याच गोष्टी तयार झाल्या. जसं आता आपण काय वापरायचो, बूटस्ट्रॅप, त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण वापरतो जावास्क्रिप्ट. ठीक आहे, अजून भरपूर आहेत, पण मी पहिले एक बेसिक लेवलला सांगतो. आणि यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिॲक्ट. म्हणजे काय, इथे रिॲक्ट. तर या गोष्टी सगळ्यात पहिले आपल्याला व्यवस्थित आल्या पाहिजे. ओके, हा झाला माझा फ्रंट एंड. फ्रंट एंड पूर्वी काय होतं, फ्रंट एंड डेव्हलपरचे पण जॉब होते, अजून पण आहेत, अजून पण लागतात. पण आता बऱ्यापैकी आपण जसं म्हणतो, एक क्रिकेटमध्ये आपण ऑलराऊंडरला महत्त्व देतो एक प्रकारे. 2020च्या मॅचेस असेल काय असेल, तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी ऑलराऊंडर लोक पाहिजे.
कारण की तुम्हाला सगळं ॲटलिस्ट माहिती तरी पाहिजे. स्पेशलायझेशन एका एरियावर ठेवा, पण तुम्हाला माहिती असणं कधी पण फायद्याचं ठरणार आहे. ठीक आहे. आता मी माझ्या ओळखीमध्ये कितीतरी लोक आहे, कोणी सॅपमध्ये काम करतो, कोणी कशात काम करतं, पण त्यांना कुठेतरी जावा लागतं, कुठेतरी जावा स्क्रिप्टची गरज पडते, कुठेतरी SQLची गरज पडते. म्हणजे आपण म्हणतो फुलस्टॅक. हे काय फक्त आपण फुलस्टॅकसाठी नाही शिकत आहे, हे मी AI साठी शिकतोय, टेस्टिंगसाठी शिकतोय, मी सॅपसाठी, सेल्सफोर्ससाठी, सगळ्या गोष्टींमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली कुठेतरी याच्यातल्या टेक्नॉलॉजीचा यूज मला होणार आहे. म्हणून जेव्हा कंपन्या येतात तर बघतात की तुम्ही प्रोजेक्ट काय केले. मग प्रोजेक्टचा एक पहिला पार्ट काय झाला, फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज. मग हे झालं माझं फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज. आता फ्रंट एंड जर मला व्यवस्थित आलं तर ओके, तर मग त्याच्यानंतरची पुढची गोष्ट असते म्हणजे प्रोग्रामिंग, आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये आपण याला म्हणूयात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. म्हणजे काय झालं, UPS कन्सेप्ट्स. आता UPS कन्सेप्ट हा IT इंडस्ट्रीचा आपण म्हणूयात एक हार्ट आहे. क्लिअर, एव्हरीथिंग इज लाईक बेस आहे. हा जर बेस स्ट्रॉंग असला, कोणती बिल्डिंग बनवायची त्याचा जो पाया तयार होतो आपण म्हणतो, तसा हा बेस आहे. हा जर बेस चांगला तयार केला तर याच्यावर बिल्डिंग चांगली उभी राहते. बरोबर आहे. म्हणून कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये सुरुवात होताना तुम्ही फ्रेशर म्हणून जा, तुम्ही 2 वर्ष असू द्या का तुम्ही 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, कुठेतरी UPS कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणा, SDLC सब्जेक्ट घ्या, अजाईल वगैरे घ्या, ओके, टेस्टिंगकडे जा, कुठे ना कुठे आपल्याला प्रत्येक ठिकाणी UPS कन्सेप्ट सोबत काम करावं लागतंच आहे. म्हणून UPS कन्सेप्ट शिवाय तरी प्रोग्रामिंग एक्झिस्टच करत नाही. म्हणून याच्यावर प्रश्न विचारतातच. मग UPS कन्सेप्ट तुम्ही जावामध्ये शिका, या कन्सेप्ट आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ड्रायव्हिंग मी शिकतोय, मग ड्रायव्हिंग शिकताना कोणी मारुतीची कार वापरतं, तर कोणी टाटाची वापरतं, कोणी होंडाची वापरतं, एक्झाम्पल. पण आपण कार शिकतोय का, नाही, आपण ड्रायव्हिंग शिकतोय. कळलं का नाही. तसंच आहे, मी जावा शिकतोय का, नाही, मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिकतोय. जावा फक्त एक गाडी असं बोलूयात आपण. कळलं. ओके, इट्स अ सिंटॅक्स. त्यानंतर आलं इकडे पायथन, मग आलं इकडे C#. ओके, त्या अशा UPS कन्सेप्टच्या टेक्नॉलॉजी आहेत. आपण याला म्हणूयात जावा असू द्या, पायथन असू द्या किंवा C# असू द्यात. मग जरी तुम्ही जावा चांगलं शिकले तर तुम्हाला ऑब्व्हियसली पायथन पण इझिली जमणारच आहे. पायथन जरी शिकले तरी जावाच्या खूप गोष्टी तुम्हाला कळणार आहे. एवढाच फरक असतो की जावाचे सिंटॅक्स थोडे लेंथी आहेत, पायथनचे थोडे त्या मानाने सोपे वाटतात आपल्याला शिकायला. पण मी तरी कन्सिडर करतो ॲज अ फ्रेशर म्हणून की ज्याला जावा येतं तर तो पायथन वगैरे किंवा C# पण इझिली शिकू शकतो. क्लिअर. सो हे माझं रिकमेंडेशन असतं की जावा शिकलेलं कधी वाया जाणार नाही आहे. ठीक आहे. आपण बऱ्याच लोकांना मुलांमध्ये असतं की नाही जावा आउटडेटेड आहे, पायथन युजफुल आहे, पायथन आउटडेटेड, असं नसतं. प्रत्येकाची गरज जिथे तिथे आहे. कोणती तुम्ही साधं कंपन्यांच्याबद्दल बघा, प्रत्येक जी कंपनीची कार त्या कंपनीने बंद केली असेल मॉडेल आता नवीन लॉन्च करणं, पण ती कार एक्झिस्ट आहे ना, त्याला सर्व्हिस तर लागते की नाही. तर असं काही नसतं कुठलं आउटडेट आहे किंवा कुठलं काय. प्रत्येकाचे आपले आपले ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेत. तर जावाचा खूप मोठा रोल इंडस्ट्रीमध्ये आहे मागच्या काही वर्षांपासून. ज्याप्रमाणे जावा मार्केटमध्ये आहे तर डेफिनेटली त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणावर यूज होणारच आहे. पायथनचा यूज आज AI, ML, IoT, गेमिंग, डेटा सायन्स या गोष्टींकडे पायथनचा मोठ्या प्रमाणावर यूज होतोय. ठीक आहे. आणि C# इज ऑल्सो इक्विवॅलंट टू द जावा ओनली. आता हे मायक्रोसॉफ्टचं हे ओपन सोर्स होतं म्हणून त्याची पॉप्युलरिटी भरपूर प्रमाणात होती, पण C#ची पण रिक्वायरमेंट त्या दृष्टीने असते. सो दिस इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता त्याच्या डेप्थमध्ये बऱ्याच गोष्टी आहे, पण आता हे एक आपण इंट्रोडक्शन बघतोय की प्लेसमेंटला काय लागतं ते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या सेक्शनमध्ये जर बघितलं तर लक्षात येईल आपल्याला की बऱ्याच कंपन्यांमध्ये आता जे आपण IT गोष्टी बघतोय, बॅकएंड टेक्नॉलॉजीज. काय आलं, बॅकएंड टेक्नॉलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये बनवतात APIs. आता या API शिवाय तुम्ही AI मध्ये सुद्धा पण काम करू शकणार नाहीये. तुम्हाला API बरोबर काम करावंच लागतं. आपण रोज काय करतो, शॉपिंग केली, मी आता इथे एक्झाम्पल बोललो, या रेड बसवर जर मी एखादी बसचं तिकीट बुक करतोय, कुठलं तरी तिकीट आपण सीट सिलेक्ट केलं, त्याला आपण बुक करूयात. पेमेंटला क्लिक केल्यावर आपल्याला ऑप्शन विचारतो गुगल पे, फोनपे. तर एक प्रकारे गुगल पे, फोनपेचे API इंटिग्रेटेड आहे ॲप्लिकेशनमध्ये. कळलं. तर API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे एक ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये API सोबत कम्युनिकेट करतं. म्हणजे आज माझ्याकडे सपोज redbus.com रेडबसचं ॲप्लिकेशन जावात बनवलं आहे आणि ICICI बँके सपोज एका दुसऱ्या .NET बनवलेली आहे. तर मग मला पेमेंट करायला तर बँकेकडे जावं लागेल ना. तर या दोघांमध्ये कम्युनिकेशन कसं होणार आहे, दॅट इज विथ द हेल्प ऑफ APIs. मग ते API मध्ये परत अजून गोष्टी आल्यात. म्हणजे डेटा कसा एक्सचेंज होतो, XML असतो, JSON असतो, असे डेटाचे एक्सचेंज करण्याचे प्रकार असतात. मग आपल्याला माहिती पाहिजे असतं की API कॉलिंग काय असतं, API कसे बनवतात, बॅकएंड टेक्नॉलॉजी कशा काम करतात. मग आता जर आपण जावा बॅकग्राऊंडमध्ये असू तर जावामध्ये आपल्याला API म्हणजे बॅकएंड बनवण्यासाठी आपल्याला इथे गरज पडते स्प्रिंग बूटची.
ठीक आहे. जर आपण पायथनमध्ये असू तर डी जँगोची गरज पडणार, C#मध्ये असेल तर ASP.ची गरज पडणार. कळलं? तर ह्या गोष्टींनी आपण API बनवतो. काय बनवतो? तर म्हणजे API पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगतो की जसं मी इथे आता सर्च केलं एक्झाम्पल बघूयात. इकडे आपण एक सर्च केलं लाईक तिकीट आत्ताच की सपोज पुणे टू नागपूर असं मी सर्च केलं तिकीट इथे. वेन यू सर्च समथिंग हिअर लाईक पुणे टू नागपूर असं सर्च केलं आपण, तर किंवा तुम्ही इथे चेंज करा, चला पुणे टू मुंबई टाकलं, इकडे मी असं टाकलं, राईट. हे जेव्हा आपण सर्च करतो ही डेट देतो, सर्चला क्लिक केल्यावर हा डेटा आला डेटाबेसमधून. हा डेटा कुठून आला? हा सगळा डेटा आला इथून. हा इथे डेटाबेस आहे, डेटाबेस आहे. मग या डेटाबेसमधून हा डेटा आपल्याला इकडे फ्रंट एंडला दिसतोय सगळा. ठीक आहे. ऑल दिस डेटा, हा जो डेटा तुम्हाला दिसतोय हा डेटा आपल्याला कुठे दिसतोय? इकडे फ्रंट एंडला दिसतोय, बरोबर आहे. पण तो डेटा आणण्यासाठी आपल्याला या बॅकएंडमध्ये API लिहिले जातात. कळलं का नाही? या बॅकएंडमध्ये आपण काय लिहितो? API लिहितो. ओके. मग जावा असेल तर आपण स्प्रिंग बूटमधून API वगैरे लिहितो. जर पायथन असेल तर जँगो किंवा फ्लास्क वगैरे आपण वापरतो. C# असेल तर आपण ASP यूज करतो. तसंच पुढे आता आपल्याकडे इथे नोड आहे कन्सेप्ट. कोणती आहे? नोड, ज्याला आपण मन स्टॅक किंवा मीन स्टॅक म्हणतो. अँग्युलर सोबत असेल तर मीन स्टॅक, रिॲक्ट सोबत असेल तर मन स्टॅक. ठीक आहे. मग API बनवायला आपल्याला इथे बॅकएंड टेक्नॉलॉजी शिकाव्या लागतात. त्यानंतर आपण आलो होता डेटाबेसकडे. विदाऊट डेटाबेस तर आता सध्याचं जग जे आपण म्हणतो ते डेटाबेस शिवाय ते एक्झिस्ट करणारच नाही. कारण की प्रत्येकाचा सगळा डेटा जो आहे तो म्हणजे आता ज्याच्याकडे जास्त डेटा तो देश जास्त पॉवरफुल असं म्हणूयात आपण. कळलं? ओके. कारण की डेटावरच आता सगळं काही चालू आहे. क्लिअर? म्हणजे पूर्ण मार्केटिंग असेल, मॅनेजमेंट असेल, सगळं काही एव्हरीथिंग इज ऑन द डेटाबेस. आता डेटाबेसमध्ये आता आपण जे बघतो SQL एक डेटाबेस असतो, NoSQL डेटाबेस असतो. कळलं? ठीक आहे. तर मग इथे आपल्याला आपण कॉलेजमध्ये वगैरे शिकतो MySQL किंवा आता बऱ्याच कंपन्यांमध्ये Oracle वगैरे आपण वापरतो. NoSQLमध्ये आपण MongoDB कॉलेज लेवलला वगैरे शिकत असतो. तसे कॅसेंड्रा वगैरे असे डेटाबेस आहे जे की NoSQLमध्ये वगैरे वापरतात. किंवा आता पुढे जाऊन डेटा इंजिनिअरिंग कोणाला करायचं असेल, बिग डेटा वगैरे करायचं असेल तरी पण ही पहिली फेज असते आपल्याला काय? डेटाबेस शिकण्याची. क्लिअर? मग आता ह्या ज्या 4 गोष्टी मी इथे बोललो, सगळ्यात पहिले मी सांगितलं फ्रंट एंड शिकणं, त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकणं, त्याच्यानंतर बॅकएंड शिकणं आणि मग काय शिकायचं आपल्याला? डेटाबेस. हे 4 जर शिकलो आपण आणि याच्यावर जर आपण एखादा प्रोजेक्ट तयार केला, हे 4 शिकलो आपण आणि याच्यावर आपण काय तयार केला? प्रोजेक्ट तयार केला, तर या प्रोजेक्टला आपण असं म्हणूयात फुल स्टॅक डेव्हलपमेंट. काय म्हणायचं याला आपण? फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ठीक आहे. मग फुल स्टॅक काय? जावाचं असेल ते जावा फुल स्टॅक, पायथनचं असेल तर पायथन फुल स्टॅक, C# असेल तर .NET फुल स्टॅक असं म्हणूयात. आणि इथं रिॲक्ट सोबत जर मी इथे नोड वापरलं तर याला आपण म्हणतोय मन स्टॅक. काय म्हणतो? मन स्टॅक. ठीक आहे. तर असं प्रोजेक्ट बनवणं आपलं सगळ्यात पहिले एम पाहिजे असतं. या प्रोजेक्ट बनवताना इथे आपल्याला प्रोजेक्टच्या डिप्लॉय करण्यासाठी आपल्याला AWS वगैरे थोडंफार शिकणं गरजेचं आहे. म्हणजे डिप्लॉयमेंट काय असते, नॉट ओन्ली AWS, क्लाउड काय आहे. कारण क्लाउड इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउडेज. कारण की सगळं काही आपण OTT प्लॅटफॉर्म जे काही वापरतोय सगळं, तर डेटा कुठून येतो? हा क्लाउडवरनं येतो. ओके. त्याच्यानंतर इथे DevOps, CI/CD पाईपलाईन काय असते हे ॲज अ डेव्हलपर म्हणून, ॲज अ बिगिनर म्हणून यू शुड हॅव द आयडिया अबाउट दिस. कळलं? तर मग ह्या गोष्टी असं नाही म्हणणार मी की एकदम एक्सपर्टीज सगळ्या गोष्टींमध्ये करा, बट ॲटलीस्ट बिगिनर म्हणून तरी माहिती पाहिजे. सर मला AWSच्या काही बेसिक सर्व्हिसेस माहिती आहे, S3 बकेट काय असतं, AWSला कसं पाईपलाईन कनेक्ट करतात, गिटअपपासून DevOpsपासून CI/CD कशी सेट करतात, ह्या बेसिक फंडामेंटल ज्या गोष्टी असतात या तरी आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग एक प्रोजेक्ट जरी व्यवस्थित बनवला, आज मुलं म्हणतात की अरे रिझ्यूमध्ये किती प्रोजेक्ट पाहिजे, किती प्रोजेक्ट पाहिजेपेक्षा एक जरी प्रोजेक्ट स्टार्ट टू एंड चांगला केलेला असेल तरी तुम्ही व्यवस्थित इंटरव्ह्यू देऊ शकतात. मल्टिपल प्रोजेक्ट केले तर ॲडव्हान्टेज असणारच आहे, पण नुसते नावाला प्रोजेक्ट टाकून उपयोगाचं नाही आहे. यू शुड हॅव द मिनिंगफुल प्रोजेक्ट जो तुम्ही रिअल टाईममध्ये काहीतरी केलेला असेल असा. ठीक आहे. आणि मग तो प्रोजेक्ट डिप्लॉय करायचा प्रयत्न करा. AWS किंवा DevOps या गोष्टी थोड्याशा एक्सप्लोअर करायला पाहिजे की कशा वर्क होतात. ठीक आहे. आता इथपर्यंत आलो आपण फुल स्टॅककडे. मग आता हे फुल स्टॅक शिकण्याच्या आधी आपल्याला डेफिनेटली IT इंडस्ट्रीमध्ये विदाऊट लॉजिक काही काम होणारच नाही. म्हणून जे DSA काय लागतं? डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. तर हा एक फार मोठा बॅकबोन आहे.
IT कंपन्यांचा किंवा आपल्या IT इंडस्ट्रीचा. क्लिअर? कारण की विदाऊट लॉजिक तर काहीच नेटवर्क तयार होत नाही ना, प्रोग्रामिंगचे लॉजिक तयार होतात. मग ते स्ट्रॉंग करायला DSA आपल्याला शिकवतो. मग DSA करण्यासाठी आयदर यू कॅन लर्न C++ और यू कॅन स्टार्ट फ्रॉम C प्रोग्रामिंग. क्लिअर? ओके. आणि एकदा DSA जर तुम्हाला जमलं तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, सर DSA मला जावात शिकायचं आहे, DSA पायथनमध्ये शिकायचं आहे. तर कसं असतं माहिती का, X+Y हे काय आहे? ॲडिशन. आता X+Y मी जावात करू द्या का पायथनमध्ये करू द्या, X+Yच राहणार ना. सेम असतं. DSA DSAचे फक्त एवढंच की तुम्ही लँग्वेज कुठली वापरतायत. मग तुम्हाला कम्फर्टेबल जावा असेल तर जावात प्रॅक्टिस करून घ्या. तर काही फक्त एकदा शिका कशाने तरी. मग तुम्ही सीने जरी शिकले तरी चालतं, C++ शिकले तरी चालेल, पण ते प्रोग्राम तुम्ही कशामध्ये पण बनवू शकता. जावाने पण बनवता येतात, पायथनने पण बनवता येतात. कळलं? ओके. उलट सीने शिकलेलं जास्त आवड वाटेल आपल्याला, त्याच्यात सगळं मॅन्युअल लिहावं लागतं. पण जावामध्ये वगैरे बऱ्याचशे क्लासेस वगैरे आपल्याला इनबिल्ट पण मिळू शकतात. ठीक आहे. बट यू कॅन प्रॅक्टिस दॅट, नो प्रॉब्लेम. ॲज पर द कंपनी क्रायटेरिया ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. पण डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. आता अल्गोरिदम हा जो शब्द मी बोललो याच्यावर सुरू होतं सगळं डेटा सायन्स. काय सुरू होतं? डेटा सायन्स. आता आपण आलो कोणाकडे? डेटा सायन्सच्या रोडमॅपकडे. म्हणजे जर मी हे सगळं करून झालं असेल माझं, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, याला आपण म्हणूयात एक फुल स्टॅक डेव्हलपमेंट असं समजून घ्या पहिले. क्लिअर? हे मागच्या कमीत कमी 2 डेकेडपासून चालतं इंडस्ट्रीमध्ये. क्लिअर? अलग लक्षात आहे. याच्यावरच खूप मोठ्या प्रमाणात इंटरव्ह्यू झालेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात लोक कामं करतायत. याच्यावरच बरेचसे टूल्स बनवले गेलेले आहेत इंडस्ट्रीमधले. टेस्टिंगचे लोक असेल, ओके, किंवा सॅपची लोक कामं करत आहेत. कुठेतरी यांच्याशी कनेक्शन आहे या लोकांचं. क्लिअर? आता याच्यामध्ये हे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, आता याच्यामध्ये जो चेंजेस होतोय याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होते ह्या गोष्टींची. कोणाची? AIची. क्लिअर? हे कळलं का? ही आता मोठ्या प्रमाणावरती ह्या गोष्टींमध्ये, म्हणजे मी हा ॲरो असा करण्यापेक्षा असा दाखवलेला जास्त बेटर असेल. कळलं? की AI/ML याच्यात येतं आहे. क्लिअर? उप्समध्ये येतं आहे, बॅक एंडला येतं आहे, डेटाबेसकडे येतं आहे, फ्रंट एंडला येतं आहे, AI/ML क्लाउडकडे येतं आहे. कळलं का नाही? येस ऑर नो? तर अशा प्रकारे आता इंडस्ट्री चेंज व्हायला लागलेली आहे. म्हणजे जर तुम्हाला हे सगळा हा जो रेड कलरचा ब्लॉक आहे हा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसोबत काम करू शकतायत. मुद्दा कळला का नाही? म्हणजे जर तुम्ही AI/ML शिकायचं म्हणतायत तर ऑब्व्हियसली याच्यातलं बघा, AI/MLला परत सांगतो, लँग्वेज डझंट मॅटर. या कन्सेप्ट्स आहेत त्या जावामध्ये पण होतात, त्या C#मध्ये पण होतात, त्या पायथनमध्ये पण होतात. पण आपण आज अल्गोरिदम बनवणार आहे. ते अल्गोरिदम मर्ज करायला मला API लागणार आहे. मग याच्यामध्ये पायथनचा खूप मोठा रोल आपल्याला भेटतो, कारण की पायथनमध्ये खूप साऱ्या लायब्ररी आहेत. तशी R लँग्वेज पण आहे, पण मेजरली यूज इफ आय से सो पायथनचा इथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यूज दिसतोय. क्लिअर? कशामध्ये? डेटा सायन्स, ML, AI याच्यामध्ये. क्लिअर? कारण याच्यात ह्यूज अमाऊंट ऑफ लायब्ररीज आपल्याला दिसतात. आणि सिंटॅक्स नॉन IT जे मुलं असतात ज्यांना वाटतं की मला AI कडे जायचं आहे, डेटा ॲनालिसिस शिकायचं आहे, डेटा सायन्स शिकायचं आहे, त्यांना सोपे वाटतात शिकायला सिंटॅक्स पायथनचे. ठीक आहे? मग पायथनचं म्हणून मग आपण कसं करतो की तुम्ही फ्रंट एंड तुम्हाला येऊ द्या, तुम्हाला जर पायथन करायचं तर पायथन करा, पण पायथनचा एक बॅक एंड शिका. ओके, फ्लास्क किंवा Django हे ॲटलिस्ट तुम्ही शिकून ठेवा. त्याच्यानंतर डेटाबेस इज मस्ट. विथ द डेटाबेसला तर ऑप्शन नाहीच आहे. क्लिअर? म्हणजे आपण AI/ML कडे चाललो बरं का. तर त्याच्या आधी पुन्हा एकदा DSA आपण स्ट्रॉंग केलेलं असेल, राईट? देन यू कॅन गो टू फ्रंट एंड. माहिती राहू द्या, इट्स नॉट रिक्वायर्ड फॉर डेटा सायन्स ॲट ऑल, पण माहिती राहू द्या असं मी म्हणेल. क्लिअर? ओके. मग पायथन शिकायचं, बॅक एंड माहिती असणं कधी पण फायद्याचंच ठरणार आहे. हे कंपल्सरी लागेल आपल्याला. अँड देन वी मूव टुवर्ड्स द डेटा सायन्स ट्रॅक. क्लिअर? मग याची सुरुवात होते. याच्यामध्ये 2 प्रकारे. डेटा ॲनालिसिस एक पार्ट झाला. काय झाला? डेटा ॲनालिसिस. आता डेटा ॲनालिसिस असं आहे की पायथन मला बेसिक येतं आहे, लायब्ररीज मला काही माहिती आहेत, लायब्ररीज काय असतात हे मला कळलेलं आहे, SQL मला येतं आहे. मग आता इथे सुरू होतात व्हिज्युअलायझेशन टूल्स, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स एक्सेल, पॉवर BI, टॅब्ल्यू हे टूल्स मला आले पाहिजेत जर मला डेटा ॲनालिसिसमध्ये काम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये अजून डेप्थ येते. म्हणजे डेटा क्लिनिंग काय आलं, डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, राईट? डॅक्स म्हणून काही कन्सेप्ट असते. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट वापरून आपण डेटा ॲनालिसिस साईडला जाऊ शकतो. ठीक आहे? मग याच्यात कोडिंग खूप लागत नाही, पण याच्यात बिझनेस नॉलेज लागतं. आता बिझनेस नॉलेज म्हणजे काय? तुम्ही ज्या क्षेत्रात जाताय, तुम्ही बँकिंगमध्ये जा, तुम्ही हेल्थ केअरमध्ये जा, तुम्ही फायनान्समध्ये जा, तर त्या क्षेत्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण की लोकांना असं वाटतं की मला डेटा ॲनालिसिस शिकायचं. डेटा ॲनालिसिस फक्त एक टूल झाले. म्हणजे ड्रायव्हिंग करताना गाडीची ड्रायव्हिंग शिकणं हा सिंटॅक्स झाला फक्त, पण मला रोडचं जजमेंट येणं, सिग्नल, ट्रॅफिकचे रूल हे झालं बिझनेस लॉजिक. कळलं का नाही?
मग जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात जाताय त्या क्षेत्राबद्दल समजून घेऊन तेव्हा तुम्ही डेटा तिथून इनसाइड काढू शकतात. दॅट इज वन ऑफ द वे ऑफ डेटा ॲनालिसिस. आता याचा पुढचा पार्ट कंटिन्यू जर केला तर डेटा ॲनालिसिसला प्लस पुढे जर आपण केलं तर डेटा सायन्सकडे कंटिन्यू करूयात. मग डेटा सायन्समध्ये हे असे सेक्शन्स तयार होतात. MLचं सेक्शन असेल, AI असेल, NLP असणार आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. मग याच्याने AIचे एक प्रकारे आज आपण एजंटिक AI बघतोय, ज्याला आपण म्हणतो जेन AI. काय म्हणतोय? जेन AI. मग आता हे जेन AI कसं बनवलं गेलेलं असेल? मॉडेल्स बनत आहे आज कंपन्यांमध्ये. काय तयार होत आहेत? जेन AI. ओके, तर आता हे जेन AI मॉडेल्स बनवण्यासाठी आपल्याला डेटा सायन्स शिकावं लागेल. त्याला म्हणतो आपण डेटा सायन्स इंजिनिअरिंग असं म्हणूयात. मग याच्यातल्या परत एक याचा स्वतःचा एक वेगळा रोडमॅप तयार होतो. पण अल्टिमेटली हे सगळं शिकल्यामुळे पायथन येत असेल, तुम्हाला API माहिती असेल, डेटाबेस येत असेल, फ्रंट एंडची आयडिया असेल, थोडंफार सॉकेट प्रोग्रामिंग किंवा नेटवर्किंगबद्दल कल्पना असेल, थोडं टेस्टिंग वगैरेची आयडिया असेल, तर या गोष्टी शिकताना तुम्हाला सोपं जातं AIML करताना. क्लिअर? म्हणून मी कधी पण कोणाला सांगतो ॲटलिस्ट तुम्ही 2 वर्ष तरी याला डेडिकेटेड द्यायला पाहिजे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या किंवा BSc तुम्ही काय आज कोणत्याही क्षेत्रात आज IT ची लोक आहेत, म्हणजे BCom जरी शिका पण सेकंड इयरपासून तुम्ही प्रोग्रामिंगकडे जायला पाहिजे. तर पुढचे 2 वर्ष असतात, सेकंड इयर, थर्ड इयर, हे जरी व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही याला दिलेत, कळलं, तर फोर्थ इयर पण तुम्ही एकदम कम्फर्टेबल पोझिशनला येऊन जाल, जिथून तुम्हाला अशी रिस्क नाही आहे की मला जॉब भेटतो का नाही भेटतो. तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीकडे बघाल की मला आता किती ऑपॉर्च्युनिटी भेटत आहेत हे आपण बघायला पाहिजे असतं. कळलं? पण याच्यासाठी मागचे 2 वर्ष खूप मेहनत घ्यावी लागते. आणि इंजिनिअरिंग का कोणत्याही क्षेत्रात जा, जेव्हा तुम्ही 12वी नंतरचं एज्युकेशन संपवता, पहिले 2-3 वर्ष जर मेहनत घेतली, पुढची लाईफ सगळी सेफ होते. नाही तर मग शेवटी इंजिनिअरिंग झाल्यावर जर आपण या गोष्टी करायला लागलो तर मग तेवढा टाईम देऊन पेशन्स ठेवून गोष्टी करायला पाहिजे. ठीक आहे? कारण की कोणत्याही चांगल्या गोष्टी करायला आपल्याला वेळ द्यावा लागतो. ठीक आहे? मग आता इथं AIMLच्या रोडमॅपसाठी पायथन, त्याच्यानंतर बॅकएंड थोडं माहिती असेल तर रिअली ॲडव्हान्टेज आय एम टेलिंग यू, नॉट कंपल्सरी पण ॲडव्हान्टेज असतो. मग डेटाबेस, त्याच्यानंतर आपण कुठे आलो, त्याच्या आधी DSA शिकलेलं का आपल्याला युजफुल असणार आहे. मग आपण AIML, त्याच्यामध्ये त्याचे बरेचसे टॉपिक्स आहेत. ओके, त्याच्यानंतर लाईक डेटा सायन्स आपण याला म्हणूयात. थोडंफार मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्सच्या काही कन्सेप्ट्स लागतात. त्यामुळे मी बऱ्याच वेळेस ऑब्झर्व केलं BComवाली लोकं किंवा स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंडची लोकं ही चांगल्या प्रकारे त्यांना या कन्सेप्ट्स कळतात. कारण की प्रोग्रामिंग हा त्या मानाने खूप मोठा भाग नाही राहत इथे मॅथमॅटिकल भाग बराच येतो. याला डेटा इंजिनिअरिंग आपण एक म्हणूयात. कळलं? तर या प्रकारे जेव्हा तुम्ही शिकाल मग तुम्ही जेन AI कडे येतोय आपण. आज प्रत्येक ठिकाणी आपण ऑटोमेशनमध्ये काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी आपण बघायचो की चॅटबॉट्स होते. आता ते चॅटबॉटला, पहिलेचे चॅटबॉट जे होते ना त्याला फक्त 10 प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्यायचा. त्याच्या पलीकडे विचारलं का काय सांगायचं, आमचा असिस्टंट तुम्हाला कॉल करेल. बरोबर आहे? आता तो चॅटबॉट काय स्वतःहून विचार करून तुम्हाला उत्तर देतोय. तुम्ही बघा, आपण जे ChatGPT थिंकिंग म्हणतात, ते काय म्हणतो थिंकिंग, तो प्रयत्न करतोय ह्या गोष्टी विचार करून तुम्हाला तो त्याच्या अनुभवांवरनं. आता अनुभव कसे, जसे आपल्याला एखाद्या गोष्टीचे अनुभव असतात. आपण जर आता सपोज एखाद्या ठिकाणी बघतोय ग्राउंड आहे, खूप लोक काहीतरी गर्दी करतात, आपल्याला वाटतं अरे ग्राउंड आहे म्हणजे काहीतरी मॅच वगैरे चालू असेल, म्हणजे आपला अनुभव कुठे त्याला कनेक्ट करतोय असं. कळलं? रोडने जातोय, एकदम अचानक लोक गर्दी करून उभे राहिले, कधी असं वाटतं काहीतरी इथे इन्सिडेंट काही झालंय का काय. क्लिअर? हे एक्सपिरियन्स आपल्याला कनेक्ट होतात. कळलं? कुठे काहीतरी आपल्याला थोडं आवाज येतोय, म्युझिक वगैरे वाटतं, एखादी फंक्शन सारखं काही दिसतं, लगेच आपण म्हणतो इथे काहीतरी लग्न वगैरे काहीतरी असेल. कळलं? एक्झाम्पल घ्या. सो आपलं ब्रेन कसं त्या गोष्टींच्या अनुभवानं प्रेडिक्ट करतं, तसं मग हे मॉडेल्स काय करायला लागले, प्रेडिक्शन द्यायला लागले. मग त्या मॉडेलला आधी ट्रेन करावं लागतं, मग त्यासाठी ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा लागतो. मग हे सगळी इंजिनिअरिंग जी आहे ती इथून सुरू होते, डेटा सायन्सची. तर थोडक्यात इफ यू आस्क मी, हा जो रोडमॅप असतो हा रोडमॅप सुरू होतो असा. तर ह्या प्रकारे जर कोणी इंजिनिअरिंगमध्ये ज्याला वाटतंय की मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेली आहे, तर नुसतं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन उपयोग नाही आहे. त्याच्याबरोबर या सिस्टमॅटिक वेने येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये करिअर आपल्याला प्लॅन करावं लागतं. कळलं? आलं लक्षात आहे? एवढं आलं आणि याला फक्त प्रेझेंट करता आलं पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुमची लाईक पर्सनॅलिटी तशी आपण प्रेझेंट केली पाहिजे लोकांसमोर. पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही कशा प्रकारे लोकांशी बोलतायत, कसं त्यांना ग्रीड करतायत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. राईट? ठीक आहे? तर तुमचं फ्रेंड सर्कलमधून तुम्ही लाईक किती लोकांमध्ये, म्हणजे एक आपण म्हणतो ना की सपोर्टिव्ह किती आहात, टीम लीडर म्हणून तुमची काय क्वालिटी आहेत, तुम्ही लोकांना किती हेल्प करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दाखवाव्या लागतात. हे जर व्यवस्थित केलं तर डेफिनेटली 100% एक काय तुम्हाला 4-4 ऑफर मिळतील. अशी कितीतरी लोक मी बघतो. फक्त याला द्यावा लागतो तो व्यवस्थित वेळ. मग ह्याच गोष्टी आपण इकडे प्रॅक्टिकली सगळ्या करून घेतो.
अलग लक्षात. हे करताना ह्या प्रत्येक गोष्टी, आता मी इंडस्ट्रीत काम केलेलं आहे, इंडस्ट्रीच्या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, तर त्यामुळे तिथली ट्रेनिंग अशी नसते की स्पून फिडिंग म्हणून आपण ठीक आहे सुरुवातीला जो पण तुम्हाला एक इंटरेस्ट येत नाही, तुम्हाला हेल्पिंग हँड लागतं तो पण बरोबर आहे, पण एका लेवलनंतर तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करता आलं पाहिजे आणि तुमच्या आजूबाजूला ते वातावरण पाहिजे. जसं आपण लहान मुलाला पण सायकल शिकवतो तर त्याला सांगतो हा धरलंय मी धरलंय सायकल मागून, बरं तू चालव पुढे, बरोबर आहे, पण हळू आपण सोडतो ना सायकल. तर त्या प्रकारे आपल्याला त्या इन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलप व्हावं लागतं. दॅट इज व्हॉट वी डू हिअर. आलं का लक्षात. सो दिस इज व्हॉट द इन्व्हायरमेंट, की इथे ह्या गोष्टी आपण मोस्टली मुलांकडनं करून घेतो. आणि जे फक्त एकच मी बघतो की कमी कुठे असते ह्या सगळ्यांमध्ये, की थोडं आपल्याला आतून त्या गोष्टींना स्वतःहून वाटलं पाहिजे की नाही मला खरंच या गोष्टी करायच्या आहेत, आवड म्हणून करायच्या आहेत. इट्स नॉट लाईक की जॉब लागणारच आहे, पण एक आवड म्हणून आपल्याला ते करायचं. तशा याच्याने केलं ना तर नक्कीच म्हणजे ऑफर काय 4 ऑफर आपल्याला मिळतात, कळलं. पण महत्त्वाचा पार्ट आहे, परत एकदा पुन्हा जिथून स्टार्ट केलं तिथेच मी परत एकदा स्टॉप करतो. जर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर सुरुवात करता तर ॲटलिस्ट 6 ते 8 तास स्वतःला व्यवस्थित द्या रोज, ॲटलिस्ट म्हणतोय मी, कमीत कमी. 2nd, 3rd इयरला सुरुवात कराल तर डेफिनेटली रिअली गुड फॉर युअर करिअर, पण एवढा वेळ स्वतःला द्यायला प्रयत्न करा. कॉलेज करून ॲटलिस्ट 2-2, 4-4 तास काढा, जे तुम्ही आत्तापासून द्या. छोट्या मोठ्या हॅकॅथॉनला जा, कॉलेजचे कुठे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असतात तिथे पार्टिसिपेट करा. जिंकणं हारणं तो नंतरचा भाग, पण पार्टिसिपेट करा. तर याच्याने आपला माइंडसेट तयार होतो. तर मेन गोष्ट वी हॅव टू क्रिएट आवर माइंडसेट. म्हणजे मला IT मध्ये गोष्टी चालू आहे क्युरियोसिटी म्हणून बघितलं पाहिजे हे कसं तयार होतंय. गेम खेळतात मुले, गेम कसे बनवले जात असतील, लेट्स ट्राय समथिंग. क्लिअर. आज आपण हे सगळं ChatGPT वगैरे वापरतोय, कसं बनवलं गेलं असेल, राईट. आता एखादी ॲप्लिकेशन आहे, त्याला redbus.com आहे, मला चला माझं बनवून बघतो. आजकाल AI मुळे ऑटोमॅटिक पेजेस तयार होतात, पण त्याच्या पहिले एकदा ठीक आहे बघा, अच्छा हे असं बनतंय का, मला स्वतःचं बनवायचं आहे, कळलं, ते पण वापरा. ती पण क्युरियोसिटी पाहिजे. मग आता ह्या क्षेत्रात आणखी एक नवीन फील्ड यायला लागली ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. मग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कोणाला जमेल, जो जास्तीत जास्त प्रॉम्प्ट देईल पहिले. मग त्याला विचार आले पाहिजे, अरे आता हे कसं उत्तर द्यायला लागले, लेट्स ट्राय क्रिएट समथिंग लाईक दिस. तर असा खूप मोठा हा रोडमॅप आहे, मोठा म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. आणि ऑब्व्हियसली कुठल्याही करिअरमध्ये जा 2-3 वर्ष आपल्याला व्यवस्थित पेशन्स ठेवून द्यावे लागतात. तेवढे जर दिले चांगल्या प्रकारे मग काही परत मागे बघायची गरज राहत नाही आपल्याला. सो दिस इज द वे आय लाईक जस्ट टोल्ड यू अबाउट दिस. तर असं आपण जनरली कोर्सेस इथे कव्हर करतो. याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण म्हणूयात, इन्क्लुडिंग लाईक डेटा सायन्स, AI, ML, म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर विथ AI असा इथला कोर्स असतो आपला. त्याच्याबरोबर मल्टिपल प्रोजेक्ट आपण करू, डेटा स्ट्रक्चर्स वगैरे स्ट्रॉंग करू, त्याच्याबरोबर सॉफ्ट स्किल ॲप्टिट्यूडवर काम करू. याला प्रोजेक्टला डिप्लॉयमेंटला इथे बघूयात, कशावर AWS DevOpsवर, कळलं. त्यानंतर पुढचा पार्ट याच्यावर काही रिअल टाईमच्या इंटर्नशिप्सवर तुम्हाला काम करायची अपॉर्च्युनिटी मिळते, ज्याच्यात आणखीन आपल्याला गोष्टी कळतात की इंटर्नशिप करताना काय चॅलेंज येतात. मी जावा शिकलो मला पायथॉनवर काम मिळालं, किंवा मी पायथॉन शिकलो मला नोडवर काम मिळालं. मग हाऊ आय एम हँडलिंग दॅट थिंग. तर हे पण एक शिकायला टाईम मिळतो की तिथे असं नाही राहत की तुला 2 महिने मिळतील, 10-8 दिवसात शिकायचं आणि कामाला लागायचे, छोटे छोटे टास्क करायचे आहेत, कळलं. तर मग ह्या प्रकारे आपल्याला आपला प्रोफाईल तयार करावा लागतो. आणि एकदा हा झाला तर मग परत मागे बघायची गरज पडणार नाही. दिस इज द वे यू हॅव टू क्रिएट युअर लाईक पोर्टफोलिओ प्रॉपरली इफ यू आर. दिस इज व्हॉट वी डू हिअर, कळलं. तर मग आता फक्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही कुठल्या इयरला आहे त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. जर तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट असाल तर यू हॅव टू लाईक स्पेंड मॅक्झिमम टाईम इयर. तर म्हणजे आपल्याला 6 ते 8 महिन्यात व्यवस्थित गोष्टी करता येतात. तुम्ही 2nd इयरला असाल तर घाई नाही आहे, कॉलेजला पण महत्त्व द्यावं लागतं, त्यांचे पण लाईक सब्जेक्ट्स आपल्याला बघावे लागतात. त्याच्याबरोबर टाईम देऊन आपण पुढचे 2 वर्ष ते गोष्टी करा, ठीक आहे. जर आपण ते लाईक पासआउट आहे तर 6 ते 8 महिन्यात कव्हर करायचा प्रयत्न करायचा. 2nd इयरला तर ॲटलिस्ट यू कॅन स्पेंड 1 to 2 इयर, नो प्रॉब्लेम, क्लिअर. पण अजून त्याच्यात बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्याला कळतात काय काय डेप्थ आहे याच्यामध्ये, क्लिअर. सो ह्या प्रकारे असं आपण हे सगळं करत असतो इकडे लाईक इन लिंको टेक्नॉलॉजीज. ओके. सो मग आता सो दिस इज वॉट आय लाईक टोल्ड यू अबाउट द रोडमॅप अबाउट दी लाईक IT इंडस्ट्री. कसं तुम्ही एंटर करू शकतात कुठल्याही जर क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल IT मध्ये तर, ठीक आहे. तर मग इव्हन टेस्टिंगकडे जा, क्लाउडकडे जा, AWSकडे जा, DevOpsकडे जा. सो या सगळ्या गोष्टी आपण इथे बघत असतो, सो जर कोणाला काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क मी हिअर. राईट नाव आय एम लाईव्ह. ओके. Yes, thank you very much, Bhagyesh, Vijaya. Okay, if you have any questions, you can tell me. जर काही कोणाला वाटलं हेल्प वगैरे यू कॅन लाईक कॉन्टॅक्ट अस. ओके. एक मिनिट ते हे दे मला पॅम्पलेट द्यायचं, नंबर दुसरा द्यायचा. You can message me if you have any queries on this number.
Okay, so thank you very much, student, for joining this session. Okay, so if you need any help, you can contact on this number. Okay, so we'll get back to you for like any help. Thank you very much.